समाज प्रबोधन आणि समाज घडवण्याचं कार्य पत्रकार करतात. दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांचं प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा. पत्रकार हे समाजाचे आरसे असून समाज प्रबोधनाबरोबरच समाजाचे वास्तव चित्र जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत असतात, असं प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी केलं. चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तसंच गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पत्रकारांच्या लेखणीत मोठी ताकद असून अचूक, सत्य आणि वस्तुनिष्ठ बातम्यांमधून समाजात जनजागृती घडवली जाते. चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन काम करावं आणि वस्तुस्थिती निर्भीडपणे जनतेसमोर मांडण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असं आवाहन गोपाळराव पाटील यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळराव पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.D. अजळकर तसंच विविध वृत्तपत्रे आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीनं चंदगड तालुक्यातील विविध वृत्तपत्रांसाठी कार्यरत पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला. समाजाच्या प्रश्नांकडे सातत्यानं लक्ष देत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार करत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी तरुण भारतचे विजयकुमार दळवी, लोकमतचे निंगाप्पा बोकडे, पुढारीचे संदीप तारेहाळकर, CL माझाचे संतोष सुतार, युवा संवादचे महेश बसापुरे, MM न्यूजचे शहानूर मुल्ला, ताडोबा गावडे यांच्यासह अनेक पत्रकारांचा शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना विजयकुमार दळवी यांनी पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलं. तसंच चंदगड तालुक्यातील निसर्ग संवर्धनाची गरज व्यक्त केली. प्राचार्य डॉक्टर B.D. अजळकर यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून संस्था, महाविद्यालय आणि तालुक्याचा विकास साधता येतो असं सांगत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निर्माण करताना शिक्षक आणि पालकांचे ऋण विसरू नये असा संदेश दिला. या कार्यक्रमास कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉक्टर V.V. कोलकार यांनी केलं, तर आभार प्राध्यापक G.J. गावडे यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.